नमस्कार, सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहे बुंदीचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत। आपल्या घरी आता गौरी गणपतीचे आगमन होणार आहे, त्यांच्यासाठी हा प्रसाद म्हणून केला जातो। तर एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे। वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करतोय। पण तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर इथे काय काय साहित्य घेतले ते मी सांगते। तर इथे एक वाटी मी दाबून एक वाटी हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे। घरातलंच हे डाळीचं पीठ आहे। त्याच वाटीने मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे। थोडेसे काजू घेतलेले आहेत लाडूला लावण्यासाठी आणि थोडासा हा ऑरेंज कलर घेतलेला आहे। आपल्याला आधी सर्वप्रथम हरभऱ्याच्या डाळीचे पीठ हे भिजवून घ्यायचं आहे। हे घरातीलच हरभऱ्याच्या डाळीचे पीठ आहे। हे बुंदीचे लाडू बनवणार आहे। पीठ एकदम छान असं रवाळ आहे। कधीही बुंदीचे लाडू करताना पीठ हे रवाळच असावं। तरी ते आपण पीठ थोडं थोडं करून पाणी घालून असं फेटून घ्यायचं आहे। फेटल्यामुळे काय होतं, बुंदी आपली एकदम छान अशी खुसखुशीत होते। तर इथे एक चिमटभर मी मीठ टाकलेलं आहे, ते स्किप झालेलं आहे माझ्याकडून। थोडंसं चिमटभरच मीठ टाकायचं आहे आपल्याला। कोणताही गोड पदार्थ असेल तर मिठाचे प्रमाण थोडंसं टाकलं की बुंदीच्या लाडवाला किंवा कोणत्याही पदार्थाला एकदम छान अशी चव येते। तर पीठ माझं हे जवळजवळ हे मळून झालेलं आहे। पीठ आपल्याला इतकं छान असं भिजवायचं आहे की बुंदी आपली छान अशी एकसारखी पडली पाहिजे। अशा प्रकारे आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। तर असं फेटल्यामुळे काय होतं, अजिबात पिठामध्ये गाठी वगैरे होत नाही। त्यामुळे पीठ शक्यतो करून असं फेटून घ्यायचं। तर इथं परफेक्ट हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे, पाहू शकताय। तर आता एक ग्लास घेतला होता पाणी, तर अर्धा ग्लासच मला इथं पाणी लागलेलं आहे। तर आता छान अशी घळघळीत मोठी कढई मी ठेवलेली आहे आणि ते एक मी डबा घेतलेला आहे। तर इकडे तुम्हाला दाखवते, माझ्याकडे बुंदी पाडायच्या झाऱ्या आहे, त्या कशा पाडायच्या ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर कढईपेक्षा उंच असा मी डबा घेतलेला आहे आणि त्यावर एक टॉवेल ठेवलेला आहे, म्हणजे डब्याला आपल्या क्रॅश पडू नये। तर इथे तेलसुद्धा आपलं छान तापलेलं आहे। थोडंसं तेलामध्ये आपलं हे पीठ टाकून बघायचं, बुंदी आपली कशी फुलते ते पाहायचं आहे। तर बुंदी आपली परफेक्ट फुलते आहे। तर असं झारीवर एकदा फुलपात्र एकदम ओतून घ्यायचं आणि अजिबात हात थांबवायचा नाही। एकदम पटपट अशी बुंदी पाडून घ्यायची, म्हणजे परफेक्ट आपली शाळवासारखी बुंदी परफेक्ट पडते आणि एकदम अशी छान अशी फुलून येते। तेल हे छान तापल्यामुळे बुंदी आपली परफेक्ट पडलेली आहे। तेलसुद्धा छान तापणं फार गरजेचं आहे, कारण की मी तर हाय हीटवरच गॅस ठेवलेला आहे, पाहू शकता। त्यामुळे बुंदी आपली परफेक्ट तेलामध्ये पडली की एकदम फुलून वरती आलेली आहे। तर इथे गॅस मी हाय हीटवरच ठेवलेला आहे। तेल चांगलं कडक तापणे फार गरजेचे आहे, तरच आपली बुंदी व्यवस्थित पडते। आणि प्रत्येक वेळेस बघायचं आहे, चेक करायचे आहे आपली बुंदी व्यवस्थित भाजले की नाही ते पाहायचं आहे, फार गरजेचं आहे। जर हे लाडू तुम्ही बुंदी व्यवस्थित नाही भाजले तर त्याला बुरशी वगैरे येऊ शकते। त्यासाठी इथं बुंदी भाजणे फार गरजेचं आहे। तुम्ही अशी सुद्धा करून महिनाभर सुद्धा ठेवू शकता, हवे असेल तेव्हा तुम्ही लाडू बनवू शकता। तर बुंदी पाडताना अशा प्रकारे पाडला की तुमची पटपट बुंदी होते, एकदम छान छोटी पडते। तर इथं जवळजवळ मी अशा प्रकारे सगळी बुंदी पाडून घेणार आहे। तर एका वाटीमध्ये भरपूर असे जवळजवळ 10 ते 12 लाडू बनतात। तर निवदासाठी आपल्याला पुरेसे हे एवढे लाडू होतात। तर इथे बघू शकताय, आपलं पीठसुद्धा छान झाल्यामुळे बुंदी एकदम पटपट आपली ही पडते आहे। तर पीठ भिजवताना सुद्धा एक काळजी घ्या की पीठ एकसारखं आपलं भिजलं पाहिजे, जेणेकरून झाऱ्यामधनं बुंदी व्यवस्थित पडली पाहिजे। किती छान अशी बारीक पडलेली आहे, पाहू शकताय। तर अशाच प्रकारे मी सगळी बुंदी पाडून घेणार आहे। तर माझी सर्व बुंदी इतकी ही पाडून झालेली आहे, परफेक्ट अशी ही बुंदी पडलेली आहे आणि एकदम कुरकुरीत झालेली आहे। जास्त कच्ची ठेवलेली नाही, नाहीतर आपल्या लाडवाला बुरशी येऊ शकते। तर आता सर्वप्रथम आपण पाक करून घेऊयात। मी इथं खोलगट एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साखर आधी सर्वप्रथम ओतून घेतलेली आहे। तर ज्याला पाक बनवायला येत नाही त्याच्यासाठी सुद्धा ही सोपी ट्रिक आहे। साखर भिजेल इतकंच आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे। अजून मी थोडंसं पाणी घालणार आहे। आता एक ग्लास अर्धा ग्लास पाणी होतं, अर्धा ग्लाससुद्धा आपल्याला इथे साखर भिजण्यासाठी पाणी लागलेलं नाही, पाहू शकताय। तर पाक करताना आपल्याला जास्त असा पाक पुढं जाऊन द्यायचा नाही, एकदम एक तारी असा 1 ते 2 तारी हा पाक बनवून घ्यायचा आहे आपल्याला। तर जवळजवळ आपला हा पाक होत आलेला आहे।
तर इथे बघू शकताय, तुम्हाला दाखवते मी, आपला हा पाक झालेला आहे। एकदम परफेक्ट आपला हा पाक झालेला आहे। हाताच्या साहाय्याने बघायचं, नाहीतर बशीमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता गोळी होते का नाही ते। तर आता मी पाकामध्ये थोडासा ऑरेंज कलर टाकलेला आहे, लाडू छान दिसतात आपले यासाठी। तर हा ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरी चालेल। आणि थोडीशी मी वेलची पूड टाकलेली आहे। तर यामध्ये आता आपण बुंदी पाडून घेतलेली आहे ती टाकूयात। आता ही 5 ते 10 मिनटं अशी मुरत ठेवायची आहे, बुंदी एकदम मऊसूत होते। तर इथे बघू शकताय, बुंदी आपली अजिबात तेलकट वगैरे झालेली नाही, परफेक्ट आपली ही बुंदी झालेली आहे। तेल व्यवस्थित छान तापले की अजिबात आपली बुंदी ही तेलकट होत नाही। आता ही खालवर करून घ्यायची आणि व्यवस्थित अशी दाबून घ्यायची एका पळीच्या वगैरे साहाय्याने। पाक हा फार गरम असतो, हाताला पोळू शकतो, त्यामुळे मी ते पळीच्या साहाय्यानेच थोडीशी बुंदी अशी दाबून घेतलेली आहे। तर इथे कवर करून ठेवायचं आहे एका प्लेटच्या साहाय्याने आणि 5 ते 10 मिनटं मी हे मुरत ठेवलं होतं। तर आता आपण लाडू वळायला येतात का नाही ते पाहणार आहोत। आता मी इथे काजू टाकलेले हे स्किप झालेले आहेत। तर लाडू छान वळून घ्यायचे, आपल्याला हवे तसे तुम्ही हवे त्या आकाराचे वळून घेऊ शकता, पण छोटे छोटे केली की दिसायला सुद्धा छान दिसतात। असे मीडियम आकाराचे लाडू हे आपण वळून घेणार आहोत आणि शक्यतो करून काजू दिसतील असे हे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत। अजिबात अवघड नाही आहेत, कोणतेही पदार्थ बनवायला गेले तर एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे। नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा। तर मी सगळे लाडू अशा प्रकारे हे वळून घेणार आहे। तर एकसारखे हे गरम आहेत तोपर्यंतच वळून घ्यायचे, म्हणजे छान लाडू आपली ही बुंदी एकसारखी लाडवामध्ये बसली जाते। तर अशा प्रकारे हे माझे सर्व लाडू झालेले आहेत, इथे पाहू शकता कलर वगैरे खूप छान आलेला आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा। व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।